बोलिए। नमस्कार। काल काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी देशातून जाणाऱ्या काही पर्यटकांवर अचानकपणे दहशतवादी हल्ला झाला। हा हल्ला अतिशय दुर्दैवी आहे। या हल्ल्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे आणि जे खरोखर त्या ठिकाणी शहीद झाले त्यांना मी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो। पण हे सर्व करत असताना माननीय देशाचे गृहमंत्री श्री अमित शाह त्या ठिकाणी पोहोचले आहेत। जे काही पर्यटक आता त्या ठिकाणी आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याचं आणि त्या राज्यामध्ये पाठवण्याची व्यवस्था केली जाते आहे। आणि हे सगळ्या गोष्टी असतानाही मला कळत नाही का हल्ला झाला कसा। ज्या काश्मीरला 370 कलम रद्द करून स्वायत्तेचा दर्जा दिला, राज्याचा दर्जा दिला, त्या काश्मीरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात। कारण ते पर्यटक जे येतात पर्यटकाच्या भरवशावरच त्या ठिकाणच्या नागरिकांची उपजीविका आहे। त्या ठिकाणची शेती फक्त 2 महिने होते आणि त्यामुळे उपजीविकेचं महत्वाचं साधन हे काश्मीरमध्ये येणाऱ्या पर्यटकावर अवलंबून आहे। आणि त्यामुळे त्या ठिकाणचा जो नागरिक आहे तो नागरिक हा पर्यटकाला मदत करत असतो। त्यामुळे पहलगाम मध्ये ज्या दिवशी हल्ला झाला काल, तेव्हा पहलगाम मध्ये जवळपास 2000 लोक होते। 2000 लोक होते देशातल्या कानाकोपऱ्यातून आलेले, परंतु त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नव्हती। माझा महत्वाचा प्रश्न आहे की काश्मीरवरचं संकट अजूनही गेलं नाही। कोरोना झाल्यानंतर असं म्हटलं गेलं होतं सरकारकडून का कोरोनाची मार एवढी जबरदस्त पडली की त्या ठिकाणची आतंकवाद संपला। या बेभरवशावर लावून सरकारनं दुर्लक्ष केलं। जर त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था असती तर सामान्य नागरिकांचे, देशाच्या नागरिकांचे, पर्यटकाचे बळी गेले नसते। आणि आता आम्ही म्हणतो का याचा बदला आम्ही घेऊ। 2014 मध्ये पुलवामाचा हल्ला झाला, आमचे 40 सैनिक ठार झाले। आम्ही स्ट्राईक केला, बरोबर आहे केला, परंतु अजूनही त्यांना आम्ही गजाआड करू शकलो नाही। त्यांचे जे मास्टर माइंड आहे त्यांना आम्ही पकडू शकलो नाही। पण आज दुर्दैवानं जी गोष्ट घडली ही अत्यंत वाईट आहे। मी तूर्त सर्वांना एकच सांगणार आहे। मी एक पर्यटक आहे महाराष्ट्रातले, मोरे म्हणून, मोरे जाधव, दोघं पती पत्नी, त्यांनी अतिशय सुंदर व्हिडिओ टाकलेला आहे। आणि सर्व पर्यटकांना विनंती करतो का पेशन्स ठेवा, ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुरक्षित राहा। सर्व प्रकारची मदत सर्व बाजूने त्या ठिकाणी येते आहे। काश्मीर आपला आहे, काश्मीर आपला आहे। काही गोष्टी